मी तुला पाठीवर घेऊन यज्ञकुंडाला 3 प्रदक्षिणा घालतो. व लगेच प्रदक्षिणा सुरूही केल्या. 2 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या व तिसरीला सुरुवात करण्यात एवढ्यात त्या युवतीचे जागी व्यास महर्षी प्रकटले. अर्थात तेव्हा जेमिनीचा चेहरा बघण्यासारखा झाला. हे सांगायलाच नको. व्यासांनी जेमिनीला विचारले, सूत्रामध्ये कर्षती ठेवायचे का कर्षती ठेव असा बदल करायचा? जेमिनी किती लाजले असतील याची कल्पनाच केलेली बरी. ही कथा एवढी सविस्तर सांगायचे कारण विषय किती प्रभावी असतात हे दाखविण्यासाठीच होती. या ठिकाणी हे महत्त्वाचे आहे की पापसंकल्प मनामध्ये येतातच. अगदी थोरा मोठ्यांच्या सुद्धा ते येतात. पण ते येता क्षणीच ते सोडून द्यायचे असतात व त्याला पापसंकल्पांना सोडून देण्याचे उपाय पुढे वैखरी राम आधी वदावा हा सांगितलेलाच आहे. जेव्हा जेव्हा मनामध्ये पापसंकल्प येईल तेव्हा तेव्हा नामाचा जोर वाढवावा. नामच या पापाच्या डोंगराचा भस्म करू शकेल. पण कधी कधी असे लक्षात येते की नामस्मरणाचा जोर केला की पापवासनांची गर्दी एकदमच वाढते. असे का होते? असा प्रश्न एका साधकाने परमपूज्य गोंदवलेकर महाराजांना विचारला होता. त्यावर महाराज म्हणाले, नामस्मरण योग्य साधन आहे याची ती खूण देतं. डासांची उदबत्ती लावली की इकडे तिकडे बसलेले डास गुदमरून एकत्र येतात व हळूहळू बाहेर पळ काढू लागतात. कारण आपण आता राहू शकत नाही हे त्यांना कळून चुकलेले असते. डासांची उदबत्ती लावली की इकडे तिकडे बसलेले डास गुदमरून एकत्र येतात व हळूहळू बाहेर पळ काढू लागतात. कारण आपण आता राहू शकत नाही हे त्यांना कळून चुकलेले असते. त्याचप्रमाणे कुवासना किंवा पापवासना, पापसंकल्प नामापुढे टिकूच शकत नाहीत. ती सारी पापसंकल्प बाहेर पडण्यासाठी एकत्र येतात. हीच वेळ साधून रामनामाचा जोर वाढवावा लागतो. म्हणजे हळूहळू पापसंकल्प बाहेर पळून जातील व अंतःकरणाची ही पोकळी भरून काढावी, अन्यथा ती आपोआप भरली जाते. शुद्ध अंतःकरणाची ही पोकळी सत्यसंकल्पांनी भरून काढली नाही तर ती जागा पुन्हा पापसंकल्प केव्हा बळकावतील हे कळणारही नाही. सत्यसंकल्प जाणीवपूर्वक रुजवावे लागतात, पण प्रयत्नपूर्वक सिद्धीस न्यावे लागतात. परस्त्रीबद्दल वाईट विचार मनात येणे, परधनाबद्दल अभिलाषा निर्माण होणे, प्रतिस्पर्ध्याचा काटा कसा काढता येईल याचे चिंतन करणे, एखाद्याची प्रगती सहन न होऊन मन मत्सराने भरून जाणे, दाखवतो आता मी काय चीज आहे, आयुष्याची अद्दल घडवतो, अशा प्रकारचे विचार हे पापसंकल्पच आहेत. या पापसंकल्पाचे मूळ काम, क्रोध, लोभ, दंभ, मद, मत्सर यापैकी कुठेतरी निश्चितच असते. त्याचा शोध घेऊन प्रयत्नपूर्वक नामाची काठी हाती घेतली पाहिजे. मना सत्यसंकल्प जीवी धरावा. हे रिकामे झालेले मन सत्यसंकल्पाने भरून काढावे. मी नित्य ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता, गुरुचरित्र, संतांची चरित्र असे मन पवित्र करणारे वाचन करीन. मी एवढा जप झाल्याशिवाय झोपणारच नाही. कुणाचे मन दुखवणार नाही. हरामाचा पैसा ज्याने आजपर्यंत कधीच कुणाला सुख दिले नाही व देणार नाही, त्या वाटेला अलक्ष्मी मी जाणार नाही. शास्त्राने अशा पापी धनाला अलक्ष्मी म्हटलेले आहे. ती पापमार्गानेच जाणार, कारण ती मागच्या दारानेच आलेली असते. शास्त्र ज्याला लक्ष्मी म्हणते ती वाजत गाजत पुढच्या दाराने येते व सुख देते. सत्यसंकल्प सोडताना आपली कुवत ओळखूनच सोडावेत. संकल्प आपल्या कुवतीच्या बाहेरचे असतील तर देव गेले आणि दैवही गेले अशी स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. एकाने संकल्प केला की मी रोज ज्ञानेश्वरीचा 1 अध्याय व गुरुचरित्राचा 1 अध्याय वाचणारच.
आपला व्यवसाय, आपल्याकडे उपलब्ध वेळ याचा विचार न करता संकल्प सोडला. ते जमले नाही व जमत नाही म्हणून काहीच घडले नाही. पण त्याऐवजी एकच ग्रंथ कोणताही, कारण संतांचे म्हणणे असे आहे की कोण्या तरी ग्रंथी हेची सांगितले पाहिजे चालले भक्तिपंथे. साऱ्या ग्रंथांचे एकुलते प्रेम आठवावा राम आवडीने. हे खरे असल्यामुळे तो ग्रंथ थोडा, हा ग्रंथ थोडा वाचण्याची आवश्यकता नाही. त्यापेक्षा अद्वैतपर कोणताही ग्रंथ वाचण्यास घ्यावा, नित्य वाचावा. संतांनी सांगितलेले ग्रंथ दूर दूर असलेल्या मुलाने कसे वागावे म्हणजे त्याचे कल्याण होईल असे वडिलांनी लिहिलेले पत्रच असते, ते तसेच समजावे. मुलाने त्या पत्राचे केवळ दर्शन घेऊन किंवा केवळ त्या पत्राची पारायणे करून चालणार नाही, तर त्या पत्रामध्ये जे मार्गदर्शन केलेले आहे त्याप्रमाणे वागणे आवश्यक आहे. पापसंकल्प सोडून द्यावे व सत्यसंकल्प जीवी धरावा याचा एकत्रितपणे आपण विचार करू शकतो. तो असा की वाईट विचार मनात आल्यास त्याची अंमलबजावणी लगेच सुरू करू नये. वाईट विचार मनात आल्यास त्याची अंमलबजावणी लगेच करू नये, पुढे ढकलावी व चांगला विचार मनात येताच अंमलबजावणी तत्काळ करावी. वाईट विचारांची अंमलबजावणी टाळत गेले तर हळूहळू नष्ट होईल व सत्यसंकल्पाची अंमलबजावणी तत्काळ केली नाही तर संकल्पच राहतील. मना कल्पना ते नको विषयांची. मन सतत संकल्प विकल्प करीत असते. मनाचा गुण माशीसारखा असतो. माशी कुठेही बसते, घाणीत बसते, स्वच्छ जागेत बसते, कुठेही, पण विस्तवावर मात्र बसत नाही. तसे मन कशाचेही मनन करते पण ईश्वराचे करत नाही, सत्य असलेल्या परमेश्वराचे नाही. कारण मनाला ठाऊक असते की मी असे केले तर माझे मन पण शिल्लक उरणार नाही आणि मनाचे मन पण न उरणे, मन अमन होणे हीच मुक्तीची अवस्था आहे. मात्र मन तसे होऊ देत नाही. ते सतत विषयाचे चिंतन करते व त्याची कटू फळे भोगते. माऊली म्हणतात, विषाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू, जीवासी जाहला विषय संगे. जो परमार्थ आहे, सत्य संकल्प आहे, अंतिम सुख देणारा आहे, तो कडू वाटतो. तिकडे मन जातही नाही. पण जो विषय अंतिम दुःख देणारा आहे तो मात्र गोड वाटतो. हेच मनाचे भ्रमित होणे आहे. माऊली हे समजावून सांगताना छान दृष्टांत देतात. ते म्हणतात, गाईच्या कासेवर गोचिड असतात. ते कासेवरील त्वचेतून रक्त शोषण करतात, पण त्वचेच्या थोडे पलीकडे असणारे पवित्र व गोड दूध आहे हे त्यांच्या गावीही नसते. चिखलामध्ये कमळ उगवते. या कमळाचे देठापाशी बेडूक असतो. तो कमळामध्ये पौष्टिक मध असतो. पण या मधाला सगळ्यात जवळ असलेला बेडूक चिखल खाण्यात समाधान मानतात. तर दूरवरून येऊन भ्रमर कमळालाही कळू न देता मध घेऊन जातात. माणसाचे तसेच आहे. हृदय सिंहासनावर विराजमान असलेला श्रीराम सगळ्यात जवळ आहे, पण तो शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषय सेवनात व विषय चिंतनात एवढा अडकलेला आहे की त्याला सर्वात जवळ असलेल्या हृदयस्थ रामाची ओळख पटत नाही. हीच खरी संतांची खंत आहे. सततच्या विषय चिंतनाने काय घडेल? सांडून राम आनंद घन, ज्याचे मन विषयी चिंतन, त्याचे कैसे समाधान लोलंगतासी. विषयजनित जे सुख, तेथेची होते परम दुःख. पूर्वी गोड असती शोक, नेमस्त आहे. आणि म्हणून साधकाने विषय चिंतनापासून दूर राहणे उचित नव्हे काय? तसा सत्य संकल्प आपण करू आणि आज येथेच थांबू. हरिओम.
श्रीराम.